नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण कुवर यांच्या गैरप्रकाराच्या निर्णयात्मक भूमिकेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुराव्यासकट तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी किरण कुवर यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अन्यथा 2 दिवसानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉक्टर पंकज साळुंखे यांनी जिल्हा परिषद व शालेय शिक्षण विभागाला दिला आहे. आपल्या आजच्या पत्रकार परिषदेचा जो विषय मी बऱ्याच महिन्यांपासून विषय लावून धरला आहे की आपल्या धुळे जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातलं एकात्म अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियानांतर्गत जे काही विशेष शिक्षक आहेत, या विशेष शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यात खूप लगीनघाई झालेली आहे. इथले शिक्षणाधिकारी जे आहेत प्राथमिकच्या किरण कुवर, एकतर त्या स्वतः 3 ऑक्टोबर 2024चा जो जी आर होता, मी तो दाखवला होता मध्यंतरी, या जी आर प्रमाणे त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती ही अनियमितता जी आरनुसार आहे. हे मी तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना मी सांगितलंच होतं, क्लिअर केलंच होतं. परंतु तरी देखील शासनाने आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई केलेली नाही. तर हा माझा त्यांना अल्टिमेटम आहे की आता या महिलेच्या बाबतीमध्ये मला ज्यावेळेस मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मग याचे व्हिडिओज जे आहेत, हे व्हिडिओ सर्व ठिकाणी प्रदर्शित झाले. मला खूप साऱ्या लोकांचे फोन कॉल्स आले, खूप साऱ्या महिलांचे फोन कॉल्स आले, काहींनी तर मला व्हिडिओ कॉल देखील केले सोशल मीडिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि त्यात या महिलाविषयी माझ्याकडे इतक्या साऱ्या तक्रारी गेल्या की हिच्या कौटुंबिक तक्रारी तर आहेतच, हिच्या कुटुंबातही देखील मी तर काय हस्तक्षेप करणार नाही तिच्या प्रायव्हेट, परंतु प्रशासकीय बाबतीमध्ये ही महिला ज्या वेळेस नाशिक जिल्ह्यात कार्यान्वित होती त्यावेळेस मोखाड्याला सुद्धा, आता काय बोलायचं मी कुवर मॅडम तुमच्या बाबतीमध्ये, मोखाड्यालाच त्यांना काय तुमच्यासोबत प्रकार घडला, मला मी ऑन कॅमेरा बोलू शकतो, पण आपण स्त्री आहात त्यामुळे मी आपला रिस्पेक्ट करतो म्हणून बोलत नाही. त्याच पद्धतीने नाशिकमध्ये असताना सुद्धा कुठला प्रकार घडला होता या बाबतीत सुद्धा मी बोलू शकतो, वाच्यता करू शकतो, पण ती करत नाही. तुम्ही स्त्री आहात, मी स्त्री जातीचा सन्मान करतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गिल्टी नाहीत, तुम्ही गिल्टी आहात. धुळे जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी यांना माझं या आजच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून माझी मागणी अशी आहे, मी त्यांची वैयक्तिक भेट घेणारच आहे आता आपली पत्रकार परिषद आटोपल्यानंतर. तर माझी मागणी अशी आहे की येत्या 2 दिवसामध्ये जर या किरण कुवर या महिला अधिकारीला सक्तीच्या रजेवर तुम्ही पाठवा. जोपर्यंत महिला अधिकाऱ्याची इथून उचल मागणी होत नाही तोपर्यंत हिच्या सगळ्या सह्यांच्या अधिकार तत्काळ बरखास्त करा. हिला कुठल्याही कागदावरती सह्या करण्याचे अधिकार नको पाहिजेत. ही बेधडकपणे बेबंदशाही वापरून अगदी अनैतिक इनलिगल पद्धतीने सगळे कामं करते आहे. माझ्याकडे कामांचा, हिच्या सगळ्या कामांचा पूर्ण ढीक पडलेला आहे. आजही हिचा नवरा जयप्रकाश कुवर तर बाबा आजही कलेक्शनच्या धुंदीत. आता काल सन्माननीय कुणालजी पाटील यांचा वाढदिवस होता, त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा. पण त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा हे शुभेच्छा द्यायला गेले होते दोघी जण, बंटी बाबली. आता तिथे सुद्धा काय चर्चा झाली काय नाही झाली हे सुद्धा मला माहिती आहे. कुणाल दादा हे माझे चांगले मित्र आहेत. कुणाल दादांनाही आज ते आमदार नसलेही, परंतु ते भविष्यातले मंत्री आहेत, त्यांना सुद्धा माझं एक मनापासून सांगणं राहील, कुणाल दादा आज पावे तो शालेय शिक्षण विभागामध्ये, खास करून तुम्ही काँग्रेस पक्षात ज्यावेळेस कार्यान्वित होतात, तुम्ही तर मित्रपक्षात आमच्या भारतीय जनता पक्षात आता नुकताच प्रवेश केलेला आहे, परंतु जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात होतात त्यावेळेस धुळे जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र राज्यात कुठला शिक्षण अधिकारी बसेल याला प्रत्येक तुमची शिफारस असायची, तुमच्या पत्राची शिफारस असायची. हे मला माहिती होतं. मी आजपर्यंत तुमच्या बाबतीत तरी कुठे वक्तव्य केलं नाही आणि करणार देखील नाही. तुम्ही खूप चांगले आहात, खूप वरिष्ठ आहात, मी तुमचा खूप चांगला रिस्पेक्ट करतो. त्याच पद्धतीने एक तुम्हाला कळकळीची विनंती की या किरण कुवर सारख्या भ्रष्टाचारी, तिच्या नवऱ्यासारख्या आदमखोर महाभ्रष्टाचारी, तो सुद्धा कमी नाही जयप्रकाश, तर या जयप्रकाश सारख्या हे जर बंटी बबली तुमच्याकडे जर आले, नेरळ गाणं जर तुमच्याकडे गायलं
तर यांच्या त्या भूलथापांना बळी पडू नका आणि भावनेच्या आहारी जाऊन प्रशासनाला कुठलाही जबरदस्तीत प्रेशराईज करून कुठलाही निर्णय घ्यायला भाग पाडू नका. त्याच पद्धतीने धुळे जिल्हा प्रशासनाला माझी एक अजून सर्वात महत्त्वाची विनंती, येत्या 2 दिवसामध्ये जर या महिलेला सक्तीच्या रजेवरती पाठवलं नाही तर माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आणि व्यापारी आघाडीच्या ज्या महिला आहेत, शिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले पक्षाच्या आमच्या ज्या महिला आघाडी वर्ग आहे, या महिला शिक्षणाधिकारी कार्यालयात घुसून पुन्हा मग मोखाड्याची पुनरावृत्ती करतील, पुन्हा मग नाशिकची पुनरावृत्ती करतील आणि त्या दरम्यान कुठलाही त्या प्रकाराला सगळं हिंसक वळण जर लागलं त्यास खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी हेच जबाबदार राहतील, धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जबाबदार राहतील. या गोष्टीची नोंद आपण आपल्या दप्तरी घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.